नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रतकथा, महालक्ष्मी व्रतकथा. चला पाहूया आपण महालक्ष्मीची व्रतकथा. प्राचीन काळात एका गावात एक गरीब स्त्री राहत होती. तिच्या घरात खूप दारिद्र्य होते आणि तिला खूप कष्टाने जीवन जगावे लागत होते. एके दिवशी तिच्या गावात एक साधू आला. तो अत्यंत ज्ञानी आणि महालक्ष्मीचा भक्त होता. गरीब स्त्रीने साधूला आपले दुःख सांगितले आणि मदतीची याचना केली. साधूने तिला महालक्ष्मी व्रत करण्याचा सल्ला दिला. त्याने तिला सांगितले की भाद्रपद शुद्ध अष्टमीपासून 16 दिवसापर्यंत महालक्ष्मी देवीची उपासना करावी. यासाठी दिवसभर उपवास करून सायंकाळी महालक्ष्मीची पूजा करावी. पूजा करताना देवीला हलकं गोड अन्न, फळं आणि सुपारी अर्पण करावीत. त्या साधूने तिला महालक्ष्मी व्रताची कहाणी सांगितली. एकदा देवाच्या दरबारात महालक्ष्मी देवीने सांगितले की जो कोणी भक्त मनापासून व्रत करील त्याला मी धन, ऐश्वर्य आणि सुखसमृद्धी प्रदान करीन. हे व्रत केल्याने गरिबी, कर्ज आणि कष्ट दूर होतात. गरीब स्त्रीने श्रद्धेने महालक्ष्मी व्रत केले. तिच्या भक्तीमुळे महालक्ष्मी प्रसन्न झाल्या आणि तिला दर्शन देऊन वरदान दिले. तेव्हापासून तिच्या घरात धनधान्याने भरभराटी झाली. ही कथा ऐकून गावातील इतर लोकांनीही महालक्ष्मी व्रत केले आणि त्यांच्या आयुष्यातही सुखसमृद्धी आली. महालक्ष्मी व्रत भक्तांना धन, सुखसमृद्धी आणि मनशांती देणारे मानले जाते. जे भक्त निष्ठेने हे व्रत करतात त्यांच्यावर महालक्ष्मीची देवीची कृपा सदैव राहते. ओम महालक्ष्मी नमो नमः.